हालेलुया, प्रेज द लॉर्ड। फिर एक बार आप सभी को मैं प्रभु के नाम में मैं ವಂದನಾ करता हूँ। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳುವಂತನೋ ಆಗಿದ್ದೇನೆ। ಇವತ್ತು ದಿವಸ ನಾವು ತಿರುಗಿ ನಾವು ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವಂತರಾಗಿದೆ। ಈ ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ನೀವು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಧನ್ಯರಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ। ಇವತ್ತು ದಿವಸ ಸಹ ನಾವು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಕೇಳೋಣ। ಇವತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ತಾಯಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕೇಳುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ। ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಮದರ್ಸ್ ಡೇ, ತಾಯಿಯ ದಿವಸ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಡುತ್ತದೆ। ಪ್ರಿಯರೇ, ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು ಆಲಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲದೆ ನಾವು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಭಾನುವಾರ ದಿವಸ। ಆದಿಕಾಂಡದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ। ಆದಿಕಾಂಡದಲ್ಲಿ 17ನೇ ಸಂಧಿಯ 15ರಿಂದ 19 ವಚನಗಳಲ್ಲಿ, ಜೆನಿಸಿಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 17 ವರ್ಸಸ್ 15 to 19, ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ, ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಮತ್ತು ಸಾರಳಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ। ದೇವರು ಅಬ್ರಹಾಮನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡುತ್ತಾನೆ, ದೇವರು ಸಹಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಹ ಮಾತಾಡ್ತಾನೆ। ಆತ ನೆನಪು ತಂದು ಕೊಡುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ। ನಾನು ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತೇನೆ, ತಂದೆ ತಾಯಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡುತ್ತೇನೆ, ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವಂಥ ಸಮೂಹವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ देवर वाग्दान मारिदा। परमेश्वर ने जो है वाग्दान किया था कि तुम्हारे द्वारा एक बड़ा संतान को मैं उत्पन्न करूंगा, बहुत बड़ा जनांग होगा। और ये बात स्पेशली जो है सारा को परमेश्वर याद दिलाता है। परमेश्वर कहता है कि तू जो धन्य है, परमेश्वर का अनुग्रह तुझ पर है कर कर वहाँ पर बताया गया है। इसलिए प्रियो, माँ के बारे में आज हम सुनते हैं तो हमको अपना अपना माँ के बारे में याद आता है, क्योंकि वो माँ जो है अपने बच्चों के लिए हर बार वो चिंतित करती है, हर बार हर चीज़ों को तैयार करती है। प्रेम के द्वारा, प्रार्थना के द्वारा वो हमारे हर एक ज़रूरत को पूरा करती है। जब बच्चों को चोट लगता है तो माँ जो है दुखित होती है, शोकित होती है। इसीलिए जो है माँ जो है जीवन में हमको बहुत ही इम्पोर्टेंट है। आज जो है बाइबल में हम देखेंगे कितने स्त्रियाँ जो है माँ बनने के लिए वे तरस गए, कितने माँ लोग जो है अपने जीवन में संकट को वे अपना लिए। पहला स्त्री के बारे में हम देखेंगे, ಅವ್ವ के बारे में। ಅವ್ವಳ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ, ದೇವರು ಆಕೆಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿಬಿಟ್ಟ, ಏನಂದರೆ, ಪಾಪ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ನೀನು ಯಾವಾಗ ಮಗುವನ್ನು ಹೇರುವೆ ನೀನು ಬಹಳ ನೋವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಎಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿರುವಂಥ ದೇವರು ಮಾತು ಹೇಳಿದನು। कितना जो है कठिन बात जो है अव्वा को परमेश्वर ने दे दिया। और जो है अव्वा ने 2 बच्चों को पा लिया, कैन और एबेल। हम इसके बाद में देखते हैं जैसे वो बच्चे बढ़ गए, प्रभु की आराधना करने लगे, उसके बाद में हम देखते हैं एबेल का जो है कत्ल हुआ। ಏಬೆಲನ್ನು ಸಾಯಿಸಿದರು। ಯಾರೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವ, ದೊಡ್ಡ ಅಣ್ಣನೇ ಆತನು ತನ್ನ ತಮ್ಮನು ಹೇಬೆಲನ್ನು ಸಾಯಿಸಿದನು। ನೋವು ಯಾರಿಗೆ ಆಯಿತು? ಅವ್ವಳಿಗೆ ಆಯಿತು। ಎಷ್ಟೋ ಗಂಭೀರದಿಂದ, ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟದಿಂದ ಆಕಿ 2 ಮಕ್ಕಳನ್ನು ಪಡೆದರು, ಅದು ಒಂದು ಮಗುವನ್ನು ಆಕಿ ಕಳ್ಕೊಂಡಳು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ। ಇದು ಮೊದಲನೇ ಘಟನೆ ನಾವು ತಾಯಿಯ ವಿಷಯ, ದುಃಖದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ। ಎರಡನೇದಾಗಿ ನಾವು ನೋಡೋಣ, ಈಸಾಕನ ಹೆಂಡತಿ ರೆಬೆಕಾ ಎಂಬುದಾಗಿ। ईसाक की जो वाइफ है, पत्नी है रेबेका, उसको भी एक संघर्ष होता है अपने मन में, क्योंकि उसका पति जो है ईसाक जो है वो छोटे बेटे याकूब को बहुत ही जो है प्रिय मानता था, उसको आशीष देना चाहता था। इसलिए माँ ने क्या किया, अपने बड़े बेटे को जो है तैयार किया कि पिता का आशीष जो है बड़ा बेटा ईसाव पाए। यहाँ पर भी जो है देखो, माँ एक संघर्ष कर रहे, क्योंकि उसके जो है बच्चों के पिता के कारण हम देखते हैं। और एक स्त्री के बारे में हम देखते हैं जो एक माँ होने के कारण बहुत ही शोकित के द्वारा, दुखित के द्वारा अपने बच्चों को जो है त्याग कर दी। जोकेबेद कर कर जो है बहुत कम हम इस नाम को सुनते हैं। ये जो है मूसा की माँ है, ಮೂಸಳ ತಾಯಿ ಜೋಕೆಬೇದ್ ಎಂಬುದಾಗಿ। ಆಕೆ ಸಹ ತನ್ನ ಮಗುವನ್ನು ಪಡೆದಿರುವಾಗ, ಗಂಡು ಮಗುವನ್ನು ಆಕೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟಳು। ऐगुप्तर जनरिंदा, मिस्री लोगों से बचा कर रखी, और इतना बचा कर रखी कि जब तक वो उसको छुपा सकती है। लेकिन ऐसा एक समय आया, ऐसा एक स्थिति आ गया कि वो ज़्यादा अपने बच्चों को छुपा नहीं सकती। इसलिए जो है उसने क्या किया, एक टोकरी लिया और उसको जो है इस टोकरी में उस अपने बच्चों को डालकर नैल नदी में उसने जो है बेच दिया। प्रियो, इसके बाद में हम देखते हैं
वो माँ को दुखित था कि मेरा बच्चा इस नदी में बचेगा या नहीं बचेगा। फिर भी एक जो है एक विश्वास के द्वारा, एक आशा के द्वारा उसने उस टोकरी में उस बच्चे को डालकर वहाँ से उसने बेच दिया प्रियो। और वो बालक का नाम जो है ಮೂಸಾ ಪಡ। ಆತನ ಹೆಸರು ಮೂಸಾ ಆಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಂತರು ಆಗಿದ್ದೇವೆ। ಅದಕ್ಕೆ ತಾಯಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಏನದ ದೇವರ कृपे ಬೇಕು। परमेश्वर के द्वारा ही एक स्त्री जो है माँ बन सकती है। वो आशीष सभी को दुनिया में नहीं मिलता, बहुत लोग को मिलता है और कुछ लोग उस प्रिविलेज को जो खो बैठते हैं। आज जो है दुनिया अपने तरीके से चल रहा है। आगे मैं बताना चाहूँगा इस बात में, ನಾನು ಮುಂದೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟ ಪಡುವಂತನು ಆಗಿದ್ದೇನೆ ಪ್ರಿಯರೇ। ಈಗ ನಾವು ನೋಡೋಣ ದೇವರ ಒಂದು ಕೃಪೆ, ದೇವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮೂಲಕವೇ ಒಂದು ಸ್ತ್ರೀಯರು ಏನದ ತಾಯಿ ಆಗುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ। ಅವಳ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ದೇವರು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ, ನೀನು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಮೂಲ ತಾಯಿ ಆಗುವೆ। परमेश्वर ने हव्वा को इस प्रकार से आशीष किया कि पूरे संसार के लोगों के लिए तो है मूल माता बनेगी। और उसके बाद में हम देखते हैं सारा के विषय में भी हम देखेंगे, परमेश्वर ने सारा को भी आशीष ऐसा दिया, उसने कहा कि तेरे द्वारा जो है लोग आशीष पाएंगे। अब्राहम को भी आशीष दिया, सारा को भी उसने आशीष दिया। और वो अब एक संतान पाने के लिए करीबन 25 साल उसने जो है इंतज़ार किया, अब्राहम और सारा। लेकिन सारा तो आश को जो है छोड़ दी थी, उसने जो दूसरे एक स्त्री को लेकर अपने पति के लिए दे दी कि वो संतान को पाए, फिर भी परमेश्वर ने जो है उसको नहीं बोला। ये देखते गंभीर देखते हैं, कितना कठिन परीक्षा को हम देखते हैं प्रियो, कि वो जो है कठिन दिन को उसने निकाला कर सारा के बारे में जानेंगे तो बहुत ही जो है स्टडी करेंगे, बहुत ही जो है एक संघर्ष की बात को हम देखते हैं। इसलिए बाइबल का वचन कहता है, भजन संहिता 127 उसका 3रा वचन, ಕೀರ್ತನೆ 127 3ನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಪುತ್ರ ಸಂತಾನ ಯೆಹೋವನಿಂದಲೇ ಬಂದ ಸ್ವಸ್ಥವು, गर्भफलವು आतना बहुमानवे। पुत्र संतान जो है परमेश्वर की ओर से जो है एक वरदान है, और परमेश्वर जो है गर्भफल को एक बहुमान के नहीं, एक गिफ्ट के नहीं देता है। इसलिए परमेश्वर की ओर से जो आशीष पाते हैं वो धन्य है, क्योंकि वो ही जो है परमेश्वर के अद्भुत कार्य को देखते हैं। ये जो है स्त्री जो है बहुत संघर्ष को देखे। अन्नाल के विषय में अगर हम देखेंगे, उसका पति एलकान जो है बहुत ही उससे प्रेम करता था, लेकिन अन्नाल की जीवन में बहुत ही दुख था, शोक था कि मुझे संतान नहीं है, मुझे लोग बांझ कह रहे हैं, कब मैं जो है माता का दर्ज को पाऊंगी, ये जो है उसके मन में था प्रियो। अन्नाल ने परमेश्वर से प्रार्थना किया, हे प्रभु तू मुझे एक संतान दे। जो संतान देंगे, अगर आप देंगे तो उस संतान को मैं आपकी सेवा के लिए सौंपूंगी। ये कितना कठिन जो है, एक पाने की भी आशा रखती है और प्रभु की सेवकाई के लिए भेजने के लिए भी रखती है। और उसने उस प्रॉमिस को पूरा किया, अपने माता का एक फर्ज को उसने जो है एक दासी होने के कारण उसने जो है पूरा किया। जैसे बच्चा जो है बड़ा हुआ, थोड़ा बड़ा हुआ, उसने जो है मंदिर की सेवा के लिए अपने बच्चे सोमवेल को जो है सौंप दी। ये एक आशीष चाहना चाहते थे, एक बदनाम जो है अपने ऊपर से निकालने के लिए परमेश्वर ने उसने जो है दुआ मांगा। पहला सामुएल पहला अध्याय का 20वां वचन में हम देखते हैं, परमेश्वर का आशीष उसको मिल गया और एक संतान को पाकर परमेश्वर के लिए धन्यवाद देते हैं। शत्रु के प्रति उसने जो है कहा कि कितने लोग मेरे बारे में ताड़ना किए, कितने लोगों ने मुझे जो निंदा की, लेकिन प्रभु तुमने मेरे सर को ऊंचा उठाया। ये जो है प्रार्थना करके धन्य हुए, इसलिए परमेश्वर को धन्यवाद देते हैं। और उसके बाद में और नए नियम में भी देखेंगे प्रियो, एलिजाबेथ के बारे में। एलिजाबेथ भी बूढ़ी हो गई है, उसका पति जकरिया वो भी बुजुर्ग हो चुका है, मंदिर की सेवकाई में याजक की नहीं वो काम करता है। परमेश्वर ने जो है दर्शन दिया जकरिया को जो है दर्शन दिया। लूका का पहला अध्याय का उसका 58 वचन, लूक चैप्टर 1 वर्स 58। वो एलिजाबेथ इस प्रकार से कहते हैं
कि परमेश्वर की कृपा मुझ पर हुई। इस बूढ़े अवस्थे में भी परमेश्वर ने मुझे एक संतान दिया, मेरे अपमान को उसने निकाल दिया, एक माता ने मुझे बनाया। ये प्रभु को जो है धन्यवाद देती है, वो गीतों के द्वारा गा कर जो है धन्यवाद देते हैं। एलिजाबेथ के बारे में बहुत ही सुंदर है, अच्छा हम देखेंगे। और उसके बाद में हम देखते हैं और एक स्त्री के बारे में जो ना बूढ़ी है ना शादी हो गया है, फिर भी परमेश्वर ने उसको जो है माँ बनने के लिए उसने चुन लिया। वो कौन है? ಮರಿಯಂ। ಮೇರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ। ದೇವರ ದೂತನು ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ದೇವರ ದಯ ಹೊಂದಿದವಳೆ, ನಿನಗೆ ಸುಸಮಾಚಾರ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ। परमेश्वर की दया पाई हुई स्त्री, मैं तुझे एक सुसमाचार बताना चाहता हूँ। उसने वो सुसमाचार क्या बताया? शुभ संदेश क्या बताया? कि तू गर्भिणी होगी और तो एक बालक को जन्मेगी। कितना जो है सोचने वाली बात है। ಎಷ್ಟೋ ಲೆಕ್ಕ ಹಾಕುವಂಥ ಒಂದು ಮಾತು ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ಕನ್ಯೆ ಆಗಿರುವಂಥ ಮರಿಯಳಿಗೆ ದೇವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟನು। और बाद में वो कहती है, लूका उसका पहला अध्याय 38वां वचन, ಲೂಕನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 1ನೇ ಸಂಧ್ಯಾಯ 38ರಲ್ಲಿ, ದೇವರ ಚಿತ್ತವು ನೆರವೇರಲಿ, परमेश्वर की मर्जी पूरा हो इस दासी के द्वारा। और वो जो है मरियम जो है एक बालक को जनी और उसका नाम जो है यीशु रखा। वो यीशु जो है बड़ा होकर उद्धार करता बना। परमेश्वर ने सब कुछ उसको बताया था। आज दुनिया में कितने स्त्री है जो शादी हो गए, ब्याह हो गए, वे लोग जो है माँ बनना चाहते हैं, संतान पाना चाहते हैं, लेकिन कुछ लोग को नहीं हो रहा है। वो परमेश्वर की आशीष चाहिए करके ढूंढ रहे, लेकिन कई लोग नहीं पाए। उनको पता है एक जो है बिना बच्चे का एक कैसे रहना, उनको दुख उनको पता है। क्योंकि हाँ जो है बहुत से लोग धन्य हो चुके हैं, लेकिन जो नहीं हुए उनका शोक जानना बहुत ही ज़रूरी है। आज मेडिकली लोग जो है वहाँ यहाँ भटक रहे हैं, डॉक्टर्स के पास जाते हैं, इलाज करा लेते हैं कि माँ बने, संतान पाए कर प्रभु कई लोगों के जीवन में आज मैं देख रहा हूँ, ये परमेश्वर के सामने प्रार्थना कर रहे। एक परिवार एक कलीसिया में था, एक कलीसिया में जहाँ मैं सेवा करता, उनके जो है घर में जो है 3 भाई लोग थे। और जो पहला भाई का शादी हुआ, बहुत साल बीत गए, उनको संतान नहीं था। लेकिन जो दूसरा जो व्यक्ति था तो उसका जब ब्याह हो गया, उसको बच्चे हो गए। जो पहले वाली जो घर की बहू थी वो बहुत ही दुखित थी कि मैं घर की बड़ी बहू हूँ, लेकिन मुझे बच्चे नहीं, संतान नहीं, बहुत दुखित थी। प्रियो, मैं ऐसे परिवार को, कई परिवारों को मैंने देखा है जो बच्चे ना होने के कारण वे बहुत ही मन में दुखित है। मैं आज कहना चाहूँगा, ये परमेश्वर का आशीष है, परमेश्वर की कृपा है। आप प्रार्थना करें, परमेश्वर आपको देगा। और मैं ये गवाही बताना चाहता हूँ, उस परिवार में, उस घर में जाकर प्रार्थना किया मैंने, और उन्होंने कहीं कलीसिया में प्रार्थना के लिए विनती की, और उसी साल में उनको जो है एक लड़की हुई। और वो जो है बहुत ही खुशी हुए, बहुत ही प्रभु को धन्य कहने लगे कि परमेश्वर ने बहुत एक 7-8 साल के बाद में हमको एक बच्चा दिया। प्रियो, ऐसा परिवार कहीं है जो एक स्त्री है जो माँ नहीं बन पाए, लेकिन शोकित है। आज मैं कहना चाहूँगा, आज मदर्स डे के दिन आप ऐसे स्त्री परमेश्वर से प्रार्थना करें, परमेश्वर आपको निश्चय वो देगा, अपनी इच्छा को आपके जीवन के द्वारा वो पूरा करेगा, क्योंकि परमेश्वर आपकी दुख को जानता है। परमेश्वर एक माँ के नाई है। वो कहता है यशायाह का उसका 49-15वां वचन, यशायाह चैप्टर 49 वर्स 15, वो ये कहता है, क्या कहता है? एक स्त्री अपने जो है दूध पिलाते हुए या जन्मे हुए बच्चे को भूल सकती है, लेकिन मैं कभी नहीं भूलता, क्योंकि मैं तुम्हारे चित्र को अपने हाथ में मैंने बनाया है। परमेश्वर एक माता के नाते अपने आप को प्रकट करता है। परमेश्वर जानता है कि कौन सी स्त्री में, कौन से माता में क्या बातें हैं, क्या प्रार्थना है, वो जानती है प्रियो। इसलिए परमेश्वर जो है हर एक को स्थान देगा, हर एक को जो है एक माता बनने का जो है दर्शन देगा।
और निश्चय आशीष करेगा। परमेश्वर खुद ही जो है एक माता के नाई कहता है कि जैसे जो है चिड़िया जैसे जो है अपने बच्चों को जो है अपने पंखों तले छुपाती है, मैं भी अपने बच्चों को पंखों तले रखकर मैं छुपाकर मैं चलाता हूँ। इस प्रकार जो है डिटरोनॉमी चैप्टर 32 वर्स 11, डिटरोनॉमी चैप्टर 32 ವರ್ಸ್ 11, इसमें हम ಧರ್ಮೋಪದೇಶ ಕಾಂಡ 32ನೇ ಸಂಧಿ 11ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು, ನನ್ನ ಇಸ್ರಾಯೇಲನ್ನು ನನ್ನ ರೆಕ್ಕೆಯ ಕೆಳಗಡೆ ನಾನಿಟ್ಟು ಅವರನ್ನು ಬಚ್ಚಿಟ್ಟು ನಾನು ಕಾಪಾಡಿ ನಡೆಸುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆತನು ಹೇಳುವಂತನು ಆಗಿದ್ದಾನೆ. ಪ್ರಿಯರೇ, ದೇವರು ಇದು ಸಹ ಹೇಳುವಂತನಾಗಿದೆ, ಗರ್ಭದ ಫಲವು ನಾನೇ ಕೊಡುತ್ತೇನೆ, ಆಶೀರ್ವಾದ ನಾನೇ ಕೊಡ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ತಾಯಿ ಆಗೋದಕ್ಕೊಂದು ದೇವರ ಒಂದು ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಅಂತೀವಿ ನಾವು, ದೇವರ ಒಂದು ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಯಾರಾಗಿದ್ದರೆ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಜನರಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಏನೆಂದರೆ ತಾಯಿ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಒಂದು ಕುಟುಂಬದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾನು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳು ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ದಳು. ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಹೆರಿಗೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಕೆ ಮಗುವನ್ನು ಹಡಿದು ಆಕೆ ಸತ್ತಳು. ಸತ್ತ ಕಾರಣ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಕೂಡಿರುವಂಥ ಜನರು ಬಹಳ ಶೋಕಪಟ್ಟರು. ಆ ಒಂದು ಸತ್ತಿರುವಂಥ ತಾಯಿಗಾಗಿ ತನ್ನ ಮಗುವನ್ನು ಆಕೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ತನ್ನ ಮಗುವನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಈ ಮಗು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ಇರಲಾರ್ದೆ ಬೆಳೀತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅನೇಕರು ಕುಟುಂಬದವರು ದುಃಖಪಟ್ಟರು, ಗೋಳಾಟರು, ಹತ್ತರು, ಬಹಳ ಜನರು ಶೋಕಪಟ್ಟರು. ಅನೇಕರು ಬಂಧು ಮಿತ್ರರು, ಬಂಧು ಬಳಗವರು, ಅಯ್ಯೋ ಈ ಮಗು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೀಬಹುದು, ಯಾರು ಮಗುವನ್ನು ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನೋಡ್ಬೋದು ಎಂಬುದಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ಅನೇಕ ಭಿನ್ನತೆಗಳನ್ನು, ದುಃಖದ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಕೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಸಹ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಅನೇಕರು ನೋಡಿದ್ದೀರಿ. ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಎಷ್ಟೋ ಜನರ ಚಿದ್ದಲ್ಲಿ, ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳ ಚಿದ್ದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ಅನಾಥರಾಗಿರ್ತಾರೆ, ತಾಯಿ ಇರಲಾರ್ದೆ ಇರ್ತಾರೆ. ಕೆಲವು ಜನರು ಎರಡನೇ ತಾಯಿ, ಮಲತಾಯಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿ ಅವರು ಪಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಅಂಥವರಿಗೆ ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ, ದೇವರು ನಮ್ಮ ಒಂದು ತಾಯಿಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಆತನು ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಂತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪ್ರಿಯರೇ, ದೇವರನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ಯೆಹೋವನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆತನು ತನ್ನ ತಾಯಿಯನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡನು. ಸಾಯುವವರೆಗೆ, ಮರಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಹ ಆತನು ತನ್ನ ತಾಯಿಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಚಿಂತಿಸಿದನು. ಇಗೋ ನನ್ನ ತಾಯಿ, ಈಕೆಯನ್ನು ನೋಡ್ಕೊ ಎಂಬುದಾಗಿ ತನ್ನ ಶಿಷ್ಯನಿಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿದನು. ಪ್ರಿಯರೇ, ದೇವರು ಪ್ರತಿಯೊಂದು ತಾಯಿಯ ಮೇಲೆ ತನ್ನ ಕೃಪೆಯನ್ನು ಇಡುವಂತನು ಆಗಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಈ ಒಂದು ಮಾತುಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ತಲೆ ಬಾಗಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಕೃಪಾಳು ದೇವರೇ ಸ್ವಾಮಿ, ಈ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಾವು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಕರ್ತನೆ, ನೀನು ಮಾಡುವಂಥ ಉಪಕಾರಗಳು ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದೆ. ಅನೇಕ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ನೀನು ಸಾಕ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅವರನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಿ. ಅವರಿಗೆ ತಾಯಿಯಾಗುವಂಥ ವರಗಳನ್ನು ನೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ, ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಸಂತೋಷದ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದ್ದಿ. ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳ್ತೇವೆ. ಯಾವೊಂದು ಸ್ವಾಮಿ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ ಕರ್ತ, ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು. ತಾಯಿಯ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಮಾನ ಅವರಿಗೆ ಕೊಡು ಎಂಬುದಾಗಿ ನಲ್ಲಿ ನಾವು ಬೇಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಸ್ವಾಮಿ. ಕೇಳಿರುವಂಥ ಮಾತುಗಳು ನಿಜವಾಗಿರುವಂಥ ಮಾತುಗಳು, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದಿರುವಂಥ ಮಾತುಗಳು ಎಂಬುದಾಗಿ ನಂಬಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ನಿನ್ನನ್ನು ಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿ. ಕರ್ತನೆ, ನೀನು ತಾಯಿಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಂತೈಸುವಂಥ ದೇವರು, ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂಥ ದೇವರಾಗಿದ್ದೆ. ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ವಂದನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಸ್ವಾಮಿ. ನಮ್ಮ ಆರಾಧನೆಗೆ ನೀನು ಮೂಲಕರ್ತನಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಿ. ಯಾರ್ಯಾರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ತಮ್ಮ ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ಸ್ತುತಿಸುತ್ತಾ ಇದ್ದಾರೋ, ನಿನ್ನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಾವು ಯೇಸುವಿನ ಪರಿಶುದ್ಧ ನಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಬೇಡ್ತೇವೆ. ಆಮೇನ್. ಪರಲೋಕದ ತಂದೆ, ನಿನ್ನ ನಾಮ ಪರಿಶುದ್ಧಪಡಲಿ, ನಿನ್ನ ರಾಜ್ಯವು ಬರಲಿ, ನಿನ್ನ ಚಿತ್ತ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ನೆರವೇರೋ ಪ್ರಕಾರ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ನೆರವೇರಲಿ. ನಮ್ಮನ್ನು ಆಹಾರ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿಕೊಡು. ನಮಗೆ ತಪ್ಪು ಮಾಡುವವರು ನಾವು ಕ್ಷಮಿಸುವಂತೆ ನಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸು. ನಮ್ಮನ್ನು ಶೋಧನೆಗೆ ಸೇರಿಸದೆ ಕೇಳಿಂದ ತಪ್ಪಿಸು. ಯಾಕಂದರೆ ರಾಜ್ಯ ಬಲ ಮಹಿಮೆ ಸದಾಕಾಲವು ನಿಂದೆ ಸ್ವಾಮಿ. ಆಮೇನ್. ಈಗಲೂ ನಮ್ಮ ಕರ್ತನಾಗಿರುವಂಥ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕೃಪೆಯು, ತಂದೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ಅನುತೆ ಸಹವಾಸವು
ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವಿತದೊಂದಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ತಾಯಿಯೊಂದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಎಂದೆಂದಿಗೂ ನೆಲೆಯಾಗಿರಲಿ. ಆಮೇನ್. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಪುನಃ ಸಲ ತಾಯಿ ದಿವಸದ ನಾನು ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ನೀಡುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ವಿಶ್ ಯು ಹ್ಯಾಪಿ ಮದರ್ಸ್ ಡೇ. ದೇವರು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಮಾಡುವಂಥ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಿ. ಆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಹ ದೇವರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ನಿತ್ಯವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇರಿ. ನಮ್ಮ ಆಲಯ, ನಮ್ಮ ಸಭೆಗಾಗಿ ದೇವರು ಇನ್ನೂ ಅಧಿಕವಾಗಿ ಆತ್ಮಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಜವಾಗಿ ನಿಮಗಾಗಿ ನಾನು ದಿನಲೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನೆನೆಸುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಏನೇ ಕಷ್ಟ, ಏನೇ ದುಃಖ ಬಂದರೆ ದಯಮಾಡಿ ನೀವು ನನಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ಬೋದು, ನೀವು ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತನಾಡ್ಬೋದು. ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಅನೇಕರಿಗೆ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಸಹ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಬಹುದು. ದೇವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ಆಮೇಲೆ